या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, सावली एका मंदिराच्या बाहेर निराशपणे बसलेली असते आणि मग त्यानंतर ती देवाच्या समोर जात म्हणते की देवा, हे सगळं माझ्याच बाबतीत का घडतंय? आता तर माझं सगळं सामानसुद्धा चोरीला गेलं, कुठे जाऊ मी, काय करू? पण ठीक आहे, तुला माझी जितकी परीक्षा घ्यायची आहे ना तितकी परीक्षा घे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी सुद्धा हार मानणार नाही. आणि मग त्यानंतर ती पुढे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे अमृता देवाला प्रार्थना करत असते, तर इकडे सारंग पूर्णपणे खचून गेलेला असतो. तो एकटाच त्याच्या खोलीमध्ये बसून असतो, तर ऐश्वर्या आणि अस्मी हसतच त्याच्याकडे पाहत असतात आणि मग त्या एकमेकींशी हात मिळवत तेथून निघून जातात. सारंगला मात्र सतत ऐश्वर्याने जी चिठ्ठी वाचलेली असते तेच आठवत असतं आणि त्याला सावलीचा चेहरा सतत नजरेसमोर दिसत असतो. दुसरीकडे सावली एकटीच रस्त्याने चाललेली असते ना, तिच्या पायामध्ये चप्पल असते ना, तिच्याकडे स्वतःचं काही सामान असतं. उन्हातानामध्ये ती एकटीच तिच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते. दुसरीकडे सारंग हताशपणे बसलेला असतो आणि तितक्यात तिलोत्तमा आणि अमृता त्या ठिकाणी येतात. सारंगची अवस्था पाहून त्या दोघींनाही त्रास होत असतो आणि मग तिलोत्तमा अमृताला सांगते की तू सारंगसाठी लिंबू पाणी घेऊन ये, तोपर्यंत मी बोलते त्याच्याशी. त्यामुळे मग अमृता तेथून बाहेर पडते, तर तिलोत्तमा सारंगला खालून उठवते आणि सोफ्यावर बसायला सांगते. त्यानंतर ती सारंगला समजावत असते की बाळा, नको ना एवढा विचार करू, ती मुलगी खोटारडी होती हे तिने आता कबूल केलं आहे ना, मग तिचा विषय तू सोडून दे आणि असा विचार कर की जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. पुढे ती असंही म्हणते की जेव्हा अस्मी भर लग्नातून निघून गेली होती तेव्हाही तुला खूप त्रास झाला होता. तू अनेक दिवस काही खातपीत नव्हता, स्वतःला खोलीत कोंडून घ्यायचा, पण तेव्हा मी समजून घेतलं, कारण तुझं अस्मीवर प्रेम होतं. पण या मुलीवर तुझं प्रेम वगैरे काही नाही आहे, मग तू कशाला उगाच तिचा विचार करतोय? मला तर असं वाटत आहे की उलट तिलाच समजलं असेल की तुझ्यासारख्या चांगल्या माणसाला त्रास देणं, फसवणं योग्य नाही आहे आणि म्हणूनच तिने ती चिठ्ठी लिहिली आणि आपल्या आयुष्यातून निघून गेली. आता तू नको या सगळ्याचा विचार करू. आणि त्यावर सारंग फक्त मान डोलावत हो म्हणतो. दुसरीकडे ती अस्मी ऐश्वर्याच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या उधळत असते आणि म्हणत असते की ऐश्वर्या मॅडम, जेव्हा 100 राक्षस मेले असतील ना तेव्हा तुमचा जन्म झाला असेल. आणि ते ऐकून ऐश्वर्या तर खूपच चिडते. तर अस्मी घाबरून म्हणते की तुम्ही प्लीज चिडू नका, मी तुम्हाला फक्त कॉम्प्लिमेंट दिली. आणि मग ती ऐश्वर्याचा प्लॅनिंगचं कौतुक करते. ती म्हणत असते की वा मॅडम, काय प्लॅनिंग केलं आहे तुम्ही. म्हणजे ती सावलीसुद्धा या घराच्या बाहेर गेली आणि आता सारंगसुद्धा लवकरच माझा होणार. खरंच तुमच्या प्लॅनिंगला सलाम आहे. आता तुम्ही जे सांगाल ना ते मी ऐकेल. तुम्ही जर मला पाण्यात उडी मारायला सांगितली ना तर मी सरळ जाऊन पाण्यातही उडी मारेल. आणि हे ऐकून ऐश्वर्या हसतच म्हणते ठीक आहे, मग जा आणि बाल्कनीतून खाली उडी मार. आणि हे ऐकून अस्मीचा चेहराच पडतो. ती खूप घाबरते. तर ऐश्वर्या म्हणते की आता मी सांगितलं ना तुला, जा बाल्कनीतून खाली उडी मार, मग चल. आणि मग ती सरळ अस्मीचा हातच पकडते. त्यामुळे अस्मी घाबरून म्हणते की नाही नाही, तुम्ही प्लीज असं काहीतरी करू नका. आणि त्यावेळी ऐश्वर्या म्हणते की अगं, मी फक्त तुझी गंमत केली, एवढी घाबरू नको. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जसं मी त्या मूर्ख मुलीला या घराच्या बाहेर काढलं ना, तसंच मी या घरातील कोणत्याही व्यक्तीला घरातून बाहेर काढू शकते. माझ्यासाठी ते तितकंसं अवघड नाही आहे. आणि त्यावर अस्मी ही खाली मान घालूनच हो म्हणते. आणि मग ऐश्वर्या तिला सांगते की आता इथे टाईमपास करण्यापेक्षा जा त्या सारंगकडे जा, त्याला धीर दे. ती मूर्ख मुलगीसुद्धा आता इथे नाही आहे, त्यामुळे तू त्याला चांगलं इम्प्रेस कर. आणि त्यानंतर अस्मी तेथून निघून जाते. दुसरीकडे अप्पू, सखदेव आणि एकनाथ हे बोलत बसलेले असतात. अप्पू म्हणत असतो की आता दादाचा पगार वाढला आहे म्हटल्यावर माझ्या औषधांसाठी दुसऱ्यांकडून पैसे मागायची गरज पडणार नाही. आणि त्यावर सखदेवही आनंदाने हो म्हणत त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो. तितक्यात जयंती त्या ठिकाणी येते. ती तिच्या मैत्रिणींना फोन करून घरी पार्टीला येण्याचं निमंत्रण देत असते. त्यामुळे सखदेव तिला विचारतो की काय गं, हे सगळं काय आहे? आणि त्यावरती हसतच सांगते की आता तुमचा पगार वाढला आहे म्हटल्यावर मी माझ्या मैत्रिणींना पार्टी देणार आहे. आज संध्याकाळी आपल्याकडे पार्टी आहे. आणि मग ती सावलीच्या आईला पार्टीसाठी काय काय खायला बनवायचं हे सुद्धा सांगते आणि अजून काही मैत्रिणींना फोन करण्यासाठी निघून जाते.
दुसरीकडे सारंग एकटाच त्याच्या खोलीत बसलेला असतो. त्याचवेळी अस्मी त्या ठिकाणी येते. ती नाटक करत रडत म्हणत असते की सारंग तू प्लीज असा दुःखी नको ना रे हो, कारण जर तू असा सॅड असलास ना तर मग मलासुद्धा खूप त्रास होतो. जेव्हा तू हॅपी असतो ना तेव्हाच मलाही आनंद वाटतो. तू माझ्याजवळ तुझं मन मोकळं कर ना. पण सारंग म्हणतो की अस्मी तू प्लीज इथून जा, मला एकट्याला राहू दे. पण ती अस्मी काही ऐकत नाही आणि त्यामुळे सारंग म्हणतो की अस्मी प्लीज जा, मला माझी स्पेस हवी आहे आणि मला तुला ना काही सांगायचं नाही आहे. त्यामुळे अस्मी नाईलाजाने तेथून निघून जाते. दुसरीकडे सावली एकटीच रडत रस्त्याने चाललेली असते. त्यानंतर संध्याकाळी भागवतांच्या घरी त्या जयंतीच्या सगळ्या मैत्रिणी येतात. जयंती त्यांना सखदेवचं कौतुक सांगत असते, म्हणत असते की आमच्या यांचा खूप पगार वाढला आहे आणि म्हणूनच मग मी तुमच्यासाठी ही पार्टी ऑर्गनाईज केली. त्यानंतर मग सखदेव त्या ठिकाणी येतो. जयंती तिच्या सगळ्या मैत्रिणींसोबत त्याची ओळख करून देते. मात्र तिच्या मैत्रिणी म्हणत असतात की काय सखदेव भाऊजी, अचानक तुमचा पगार इतका कसा वाढला? तुमच्या कंपनीचं नाव काय आहे आणि तुमचा काही कंपनीत वशिला वगैरे आहे की काय? आणि त्यांचं असं बोलणं ऐकून जयंतीसुद्धा चिडते. ती त्यांना म्हणत असते की आता जास्त प्रश्न विचारू नका, इथे पार्टीसाठी आला आहात ना, मग खा प्या मजा मस्ती करा. आणि मग त्यानंतर सावलीची आई त्यांच्यासाठी खाण्यापिण्याचं सामान घेऊन येते. पण त्या बायका सतत जयंतीला आणि सखदेवला काही ना काही विचारत असतात. म्हणत असतात की आत्तापर्यंत तर हे सखदेव भाऊजी टाळ कुटत बसले होते, अचानक त्यांना नोकरी कशी काय लागली काय माहिती, आणि पगारही चांगला आहे. आणि त्यामुळे जयंतीसुद्धा त्यांना अगदी बरोबर असं उत्तर देते आणि म्हणते महिन्याभरात त्यांचा पगार 18,000हून 30,000 झाला आहे म्हटल्यावर आता वर्षभरात 4 लाखापर्यंत तर नक्की जाईल. आणि ते ऐकून तिच्या मैत्रिणी तर एकमेकींकडे बघतच बसतात. दुसरीकडे अमृता सारंगसोबत बोलायला जाते. ती त्याला विचारत असते की काय झालं सारंग? तर सारंग म्हणत असतो की वहिनी काय सांगू मी तुला, माझं ना काही डोकंच चालत नाही आहे, नेमकं काय घडतं आहे तेच मला कळत नाही आहे. आणि त्यावेळी अमृता म्हणते की हो सारंग, मला तुझी मनस्थिती समजते. तर सारंग म्हणत असतो की वहिनी बघ ना, आधी मी अस्मीवर मनापासून प्रेम केलं, माझं अगदी खरं प्रेम होतं ते, पण ती मला सोडून निघून गेली, अचानक गायब झाली. आणि ती का निघून गेली होती हे अजूनपर्यंतही आपल्याला कळलेलं नाही आहे. त्यानंतर मग सावली माझ्या आयुष्यात आली, तिचं आणि माझं लग्न झालं. आईच्या मनाविरुद्धच सगळं काही घडत होतं. सावलीचा या घरात भरपूर छळही झाला, पण तरीही ती मुलगी इथे राहिली. तिने सगळ्यांशी जुळवून घेतलं. हळूहळू तिची आणि माझीही मैत्री झाली. पण मग तिच्यातील आणि जगन्नाथमधील कनेक्शनबद्दल समजलं. आणि मग त्यानंतर अस्मी इथे आली आणि तिने सांगितलं की तिच्या बाबतीत जे काही घडलं त्याच्यामागेच सावली आहे. आणि आता ही सावलीसुद्धा अशी चिठ्ठी ठेवून इथून निघून गेली आहे. मला खरंच कळत नाही आहे काय खरं आहे काय खोटं आहे. गेल्या वर्षभरात किती वादळ आले माझ्या आयुष्यात. आणि तसं ते बोलणं ऐकून अमृता म्हणते की हो सारंग, मला कळतं आहे सगळं. आणि हे वादळ फक्त तुझ्या एकट्याच्या आयुष्यात नाही तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आलं आहे. पण तुला सांगू का, मला खरंच असं वाटतं जे काही घडतं आहे ना त्यात सावलीची चूक नाही आहे. अरे म्हणजे तू सुद्धा एकदा तुझ्या मनाला विचार ना, तू विचार की खरंच ह्या सगळ्यामध्ये सावलीची चूक आहे का, ती आपल्याशी खोटं वागू शकते का? आणि अमृताचं ते बोलणं ऐकून सारंग डोळे बंद करतो आणि मग त्याला सावलीसोबत घालवलेले सगळे क्षण आठवू लागतात. त्याचं मन त्याला सांगत असतं की सावली चुकीची असूच शकत नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.